गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मॉड्यूल नंबर 4ला सुरुवात करत आहोत. मॉड्यूलचे नाव आहे कार्ल मार्क्सचे आर्थिक विचार. या मॉड्यूल नंबर 4मध्ये आपण कार्ल मार्क्सने मांडलेले आर्थिक विचार याविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये एकूण 4 पॉईंटच्या साहाय्याने आपण या मॉड्यूलमध्ये कार्ल मार्क्सचे आर्थिक विचार जे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. 4.1 मध्ये आपण कार्ल मार्क्सने मांडलेली शास्त्रीय समाजवादाची संकल्पना आणि भौतिकवादी दृष्टिकोन याविषयी चर्चा करणार आहोत. 4.2 मध्ये आपण मार्क्सने मांडलेला मूल्य सिद्धांत याविषयी माहिती घेणार आहोत किंवा त्याविषयी चर्चा करणार आहोत. आणि 4.3 मध्ये आपण मार्क्सने मांडलेला अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत पाहणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत. तसेच शेवटचा जो मुद्दा आहे, पॉईंट आहे 4.4, त्यामध्ये आपण नफ्याचा दर घसरण्याची प्रवृत्ती, त्याचबरोबर ती संकल्पना याविषयी आपण चर्चा करणार आहोत. अशा प्रकारे या मॉड्यूल नंबर 4मध्ये आपण कार्ल मार्क्सचे आर्थिक विचार जे आहेत, त्याने मांडलेल्या विविध संकल्पना, त्याने मांडलेले जे सिद्धांत आहेत याविषयी आपण सखोल अभ्यास करणार आहोत. हे जे मॉड्यूल आहे ते या सेमिस्टरमधील शेवटचे मॉड्यूल आहे. यानंतर आपला हा सिलेबस या ठिकाणी या सेमिस्टरचा संपणार आहे. तर आज आपण या नवीन मॉड्यूलची आज आपण सुरुवात करत आहोत. मॉड्यूलचे नाव आहे कार्ल मार्क्सचे आर्थिक विचार. त्यामधील आपण आज जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शास्त्रीय समाजवादाची संकल्पना आणि भौतिकवादी दृष्टिकोन याविषयी चर्चा करणार आहोत. शास्त्रीय समाजवादाची संकल्पना आणि भौतिकवादी दृष्टिकोन अभ्यासत असताना 19व्या शतकामध्ये भांडवलशाहीचा विकास होत होता आणि त्याचवेळी भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर सर्व बाजूंनी टीका केली जात होती. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे विविध प्रकारचे फायदे मिळत होते. यामध्ये उत्पादन वाढ, व्यक्ती स्वातंत्र्य, राहणीमानात वाढ, त्याचबरोबर रोजगारात वाढ आणि अशा प्रकारचे अनेक फायदे प्राप्त झाले. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यास या फायद्याऐवजी तोटेसुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधील प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली कारखानदारी व अवाढव्य यंत्राच्या वापरामुळे एका बाजूला संपत्तीचे ढीगच्या ढीग निर्माण झाले आणि तरीही समाजात बहुसंख्य लोक दारिद्र्यामध्ये, धिंतेमध्ये व उपासमारीमध्ये आपले जीवन व्यतीत करत होते. आर्थिक विषमता, बेकारी, खालावत जाणारे राहणीमान, गरीब वर्गाची पिळवणूक इत्यादी दोष या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर चोहोबाजूने टीका झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या जागी नवीन समाजरचना निर्माण करावी अशा प्रकारची एक नवीन विचारसरणी निर्माण झाली होती. या विचारसरणीवर प्रथमतः राष्ट्रवादी अर्थशास्त्रज्ञ फ्रेडरिक लिस्ट याने टीका केली. त्यानंतर सिस्मांडी यानेही भांडवलशाहीवर टीका केली. परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्त्वे मान्य केल्यानंतर मात्र यापूर्वी कोणीही नवीन समाजरचनेचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येत नव्हता. अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे काही दोष होते त्यावर एका प्रकारे टीकाही होत होती, परंतु त्याविषयी नवीन विचार मांडण्याची कोणीही प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत नाही. नंतरच्या काळामध्ये सेंट सायमन, फोरियर, त्याचबरोबर रॉबर्ट ओव्हेन, लुईस ब्लॅक, प्रोधन
इत्यादी विचारवंतांनी आपापल्या दृष्टिकोनातून नवीन समाजरचना कशी असावी याबाबतची भव्य अशी चित्रे किंवा कल्पना त्यांनी निर्माण केल्या होत्या. अनेक दोष असलेली भांडवलशाही बदलावी अशी त्यांना वाटत होते, परंतु नवीन समाजरचना निर्माण करत असताना किंवा निर्माण करताना त्यांचा जहाल विचारावर किंवा क्रांतीच्या मार्गावर विश्वास नव्हता. त्यांना समाजवादी समाजरचनेची उपयुक्तता आणि महत्त्व पटवून देऊन लोकांच्या भावनांना आवाहन करून आणि सरकारची मदत करून समाजवादी रचना स्थापन करावयाची होती किंवा करता येईल असे या विचारवंतांना वाटत होते. आणि सरकारची मदत घेऊन सामोपचाराने विविध प्रश्न सोडवता येतील. त्याचबरोबर हृदय परिवर्तनाने सुद्धा समाजाचं सरकारचे मन वळवता येईल अशा प्रकारची या विचारवंतांची इच्छा होती. त्यांच्या विचारामध्ये वास्तवतेपेक्षा स्वप्नाळूपणा आणि कल्पनाविलास असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे या सर्व समाजवाद्यांना स्वप्नाळू समाजवादी असं म्हटलं जात होतं. या समाजवाद्यांच्या लेखनामध्ये कार्यकारण भाव दर्शवणारे शास्त्रीय स्वरूपाचे विचार मांडण्यात आलेले होते आणि त्यामुळे मार्क्सपूर्वी मांडल्या जाणाऱ्या समाजवादी विचारांचा समावेश शास्त्रीय समाजवादात केला जात नाही. रॉबर्ट्स लॅसली या दोन समाजवाद्यांनी समाजसुधारणा घडवून आणण्याच्या कामी शासनाची मदत व मार्गदर्शन घेतले पाहिजे अशा प्रकारचे प्रतिपादन केले आणि त्यामुळे त्यांनी शास्त्रीय समाजवादाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. पूर्वीचे सर्व समाजवादी आदर्शवादी होते. प्रस्थापित संस्थांमध्ये हळूहळू सुधारणा घडवून आणता येईल असे त्यांना वाटत होते. या सगळ्या समाजवादी विचारांच्या पेक्षा मार्क्सने जी विचारधारा किंवा जी विचारसरणी मांडली ती सर्वस्वी पूर्णपणे भिन्न असलेली आपल्याला दिसून येते. समाजवादी समाजरचना ही अपरिहार्य असल्यामुळे ती विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट नियमानुसारच स्थापन होणारच असे तर्कसंगत युक्तिवाद करून ते पटवून देण्याचे कार्य मार्क्सने केले. म्हणून त्याच्या समाजवादी विचारांना शास्त्रीय समाजवाद असे नाव दिले गेले. स्वप्नाळू समाजवादी आणि संघटनावादी यांनी नवीन समाजरचना स्थापन करण्याचे जे कल्पनारम्य चित्र निर्माण केले, स्वप्नाळू समाजवाद्यांच्या क्रमाक्रमाने समाजवादी समाज स्थापन होईल या कल्पनेवर मार्क्सचा अजिबात विश्वास नव्हता. तो मार्ग कार्ल मार्क्सने निरुपयोगी ठरवून वेगळ्या मार्गाचा अवलंब केला. अर्थशास्त्रीय सिद्धांत आणि इतिहासाची भौतिक मीमांसा याच्या साहाय्याने भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करून त्याने समाजाचा विकास होत असताना समाज एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत ज्या विशिष्ट नियमाने जात असतो त्याच नियमाने भांडवलशाही अर्थव्यवस्था नष्ट होईल आणि समाजवादी अर्थव्यवस्था आपोआप स्थापन होईल हे त्याने दाखवून दिले आणि हाच मार्ग योग्य आहे अशा प्रकारचे धोरण मार्क्सने स्वीकारलेले आपल्याला दिसून येते. यावरून मार्क्सच्या विचारसरणीची जी वैशिष्ट्ये दिसून येतात ती या ठिकाणी आपण पाहिली. यानंतर मार्क्सने जे समाजवादी रचना किंवा समाजवादी व्यवस्था याविषयीचे तत्त्वज्ञान मांडलेले आहे किंवा जे विचार मांडलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. मार्क्सच्या मते मानवी जीवनाचा किंवा मानवी समाजाचा विकास कसा होत गेला याबाबत मार्क्सने आपले तत्त्वज्ञान मांडले. हे मांडताना त्याने इतिहासाचे विश्लेषण केले असून समाजाचा विकास हा उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार होतो आणि समाज एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात असतो आणि हा बदल विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट नियमानुसारच होत असतो अशा प्रकारचे त्याने प्रतिपादन केलेले आपल्याला दिसून येते. भांडवलशाहीची स्थिती समाजाच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे ज्या नियमानुसार भांडवलशाही निर्माण झाली त्याच नियमानुसार भांडवलशाही नष्ट होऊन
साम्यवादी व्यवस्था किंवा समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण होईल हे सिद्ध करण्यासाठी मार्क्सने विशिष्ट विचारसरणीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. मानवी जीवनाच्या किंवा मानवी समाजाच्या विकासाबाबतचे जे विचार मार्क्सने मांडले त्याचा उल्लेख मार्क्सचे तत्त्वज्ञान किंवा मार्क्सची विचारधारा अशा प्रकारे केला जातो. आणि त्या दृष्टिकोनातून मार्क्सने जे विचार मांडले किंवा जे तत्त्वज्ञान मांडलेले आहे त्या संदर्भात त्याचे विश्लेषण पुढील पद्धतीने आपल्याला करता येऊ शकते. त्यामध्ये त्याने 2 महत्त्वपूर्ण संकल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्या संकल्पना म्हणजे पहिली संकल्पना जी आहे ती विरोध विकासाधिष्ठ भौतिकवाद व दुसरी संकल्पना इतिहासाची भौतिकवादी मीमांसा. याच्यामध्येची पहिली संकल्पना त्याने मांडली ती म्हणजे विरोध विकासाधिष्ठ भौतिकवादाची संकल्पना. कार्ल मार्क्सने 1849 मध्ये भौतिकवादी विरोध विकासवाद तत्त्वाचा जो सिद्धांत प्रसिद्ध केला त्याला हा सिद्धांत त्याने फ्रेंच तत्त्ववेत्त्याकडून स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. या सुप्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्त्याकडून त्याने विरोध विकासाची विचारधारा स्वीकारली. तो विचारवंत म्हणजे हेगलच्या विचारधारेवरून किंवा विचारसरणीवरून त्याने विरोध विकासाची संकल्पना स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. विरोध विकासाची जी संकल्पना मार्क्सने वापरली ती हेगलच्या विचारावरून घेतलेली आपल्याला दिसून येते. या कल्पनेची प्रेरणा त्याने हेगलकडून घेतली आहे, परंतु मार्क्सने पूर्णतः हेगलचे अनुकरण न करता त्याने परस्पर विरोधी विचारांच्या किंवा तत्त्वांच्या संघर्षातून सुसंवादी विचारसरणी निर्माण होते हे हेगलचे तत्त्व मार्क्सने मान्य केले, परंतु त्याने त्यामध्ये विचाराऐवजी किंवा तत्त्वाऐवजी भौतिक परिस्थिती किंवा भौतिक घटक अशा प्रकारचा बदल केला. मार्क्सच्या मते भौतिक परिस्थितीच्या संदर्भात विरोध विकासाची मांडणी केली म्हणून मार्क्सच्या विचार प्रणालीला विरोध विकासाधिष्ठ भौतिकवाद असे नाव दिले जाते. ही विचारधारा अभ्यासण्यापूर्वी हेगलने जी विचारधारा भौतिकवादी विकासाची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया. यामध्ये हेगल याने आदर्शवादी विचारसरणीप्रमाणे भौतिक जग किंवा भौतिक सृष्टी हे कल्पनासृष्टीचे प्रतिबिंब असते. भौतिक सृष्टीत स्वतंत्र अस्तित्व असत नाही. जडवादी भौतिक वस्तू म्हणजे कल्पनेची प्रतिबिंब असतात. प्रथम कल्पनासृष्टीत बदल घडून येतात आणि त्यानुसार भौतिक सृष्टीमध्ये बदल घडवून आणले जातात. अशा प्रकारची हेगलने संकल्पना मांडली होती. कल्पनासृष्टीत प्रगती कशी होते हे स्पष्ट करण्यासाठी हेगलने विरोध विकास हे तत्त्व मांडले. हेगलने त्याच्या विरोध विकासवादाला अस्तित्वाची किंवा शून्यतेची किंवा अस्तित्वाची आणि निर्मितीची प्रक्रिया असे म्हटले आहे. या कल्पनेचे अधिक स्पष्टीकरण करताना हेगल असे स्पष्ट करतो की आपण आपल्या विचाराची सुरुवात जेव्हा करतो तेव्हा विश्वाची निर्मिती कशी झाली असेल यासंबंधी जेव्हा एक विचार किंवा कल्पना मांडली जाते किंवा त्याचा परिणाम म्हणून त्या विचाराला किंवा त्या कल्पनेला विरोध असणारा दुसरा एक विचार किंवा कल्पना आपोआप निर्माण होत असते आणि या दोन्ही विचारांच्या किंवा कल्पनेच्या एकत्रित संघर्षातून किंवा विचारमंथनातून एक सुवर्ण मध्य गाठला जातो आणि त्यातून एक सुसंवादी विचार निर्माण होऊन विकास घडून येतो. अशा प्रकारे विरोध विकासाची या ठिकाणी संकल्पना त्याने मांडलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे कल्पनासृष्टीत विरोध विकासानुसार होणाऱ्या बदलांचा परिणाम हा भौतिक सृष्टी म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यावर होत असतो. म्हणजेच कल्पनासृष्टीत जो बदल होत असतो त्याचा परिणाम हा भौतिक परिस्थितीमध्ये होऊन भौतिक परिस्थितीत त्या दृष्टिकोनातून बदल होत असतात. मार्क्सने
जी संकल्पना मांडली किंवा जे परिवर्तनासंबंधी तत्त्वज्ञान स्पष्ट केले आहे ते पूर्णतः हेगलच्या विचाराला धरूनच असलेले आपल्याला दिसून येते, परंतु त्याने त्यामध्ये थोड्या प्रमाणात बदल केले आपल्याला दिसून येतात. मार्क्सने जे तत्त्वज्ञान स्पष्ट केले आहे त्यामध्ये त्याच्या भौतिकवादी विरोध विकासाबाबत प्रतिबिंबित झालेले भौतिकवादी विरोध विकासावादात प्रतिबिंबित झालेले आपल्याला दिसून येते. मार्क्स असे म्हणतो की भौतिक जग प्राथमिक स्वरूपाचे असून मन तथा विचार त्यानंतर अस्तित्वात आले आहेत आणि म्हणून मन तथा विचार यांना दुय्यम स्थान आहे. भौतिक सृष्टीत बदल प्रथमतः विरोध विकासानुसार बदल होत असतो आणि त्याचे प्रतिबिंब कल्पनासृष्टीत पडून तशाच पद्धतीने बदल होतात. अशा प्रकारचे प्रतिपादन मार्क्सने केले आपल्याला दिसून येते. मार्क्सने विरोध विकास ही पद्धती स्वीकारली, परंतु त्या पद्धतीचा उपयोग हेगलच्या विचारसरणीच्या अगदी उलट किंवा विरुद्ध केले आपल्याला दिसून येतो आणि त्यानुसार त्याने हा भौतिक विकासाचा भौतिकवादी सिद्धांत मांडले आपल्याला दिसून येतो. मार्क्सच्या शब्दामध्ये सांगायचे म्हटले, जे तत्व डोक्यावर उभे राहिले होते ते त्याने पायावर उभे केले. थोडक्यात या भौतिकवादी सिद्धांतामध्ये भौतिक परिस्थिती म्हणजे प्रामुख्याने उत्पादन, विभाजन इत्यादी क्षेत्रात जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेत विरोधाची किंवा संघर्षाची बीजे असतात आणि अशाच संघर्षातून विकास होत असतो. विकासाचा एक नवीन टप्पा अस्तित्वात येतो. कालांतराने संघर्षातून विकास होत असतो. कालांतराने पुन्हा संघर्ष निर्माण होऊन विकासाचा आणखी एक पुढचा टप्पा गाठला जातो. अशा प्रकारे विरोधातून विकास होऊन प्रगती होत असते किंवा विकास होत असतो. अशा प्रकारे विरोध विकासाची ही संकल्पना या ठिकाणी त्याने मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर कार्ल मार्क्सने दुसरी जी महत्त्वपूर्ण संकल्पना मांडलेली आहे ती म्हणजे इतिहासाची भौतिकवादी मीमांसा. इतिहासाची भौतिक उत्पत्ती हा सिद्धांत कार्ल मार्क्सने आपल्या ऐतिहासिक घटनांच्या आधारावर प्रसिद्ध केलेला आपल्याला दिसून येतो किंवा मांडलेला आहे. इतिहासाची भौतिक उत्पत्ती निश्चित कशी केली याबद्दल त्याने अ कॉन्ट्रिब्युशन टू द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्याने स्पष्ट केले आहे. त्याच्या मते जीवनाच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक प्रक्रियांचे सामान्य स्वरूप हे भौतिक जीवनामधल्या उत्पादन पद्धतीने निश्चित होत असते. माणसाची जाणीव ही माणसाच्या अस्तित्वाला आकार देत नाही, परंतु या उलट त्याचे सामाजिक अस्तित्व त्या जाणीवेला आकार देत असते. त्याने इतिहासाची भौतिक मीमांसा करत असताना ऐतिहासिक भौतिकवादाची संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केली आहे. समाजव्यवस्था ही बदलत असते आणि हा बदल उत्पादन साधने, उत्पादन पद्धती व त्या पद्धतीने निर्माण झालेले सामाजिक संबंध यांच्या बदलामुळे घडून येत असतो. हा मूळ सिद्धांत या ठिकाणी त्याने मांडला. यालाच ऐतिहासिक भौतिकवाद असे म्हटले जाते. इतिहास घडतो व बदलतो तो भौतिक कारणामुळे. थोडक्यात मार्क्सच्या मते इतिहासामध्ये जो बदल होतात किंवा जे बदल घडून येतात आणि इतिहासाची जी नवीन निर्मिती होत असते ती भौतिक कारणामुळे होत असते. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे वस्तूंच्या उत्पादनाची व विनिमयाची साधने व पद्धती बदलल्यामुळे इतिहास बदलत असतो किंवा घडत असतो. त्यामध्ये परमेश्वराची कुठल्याही प्रकारची योजना नसते किंवा महान व्यक्तींची कर्तृत्वही महत्त्वाचे नसते. अशा प्रकारचे मत या ठिकाणी कार्ल मार्क्सने मांडलेले आपल्याला दिसून येते. मार्क्सच्या मते मानवी समाजाचा विकास कसा होत असतो किंवा इतिहास कसा घडत असतो याबाबत जे विविध सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत त्यामध्ये अरिस्टॉटलने राज्यपद्धतीमध्ये बदल आणि राज्याच्या स्वरूपामध्ये जे बदल होतात त्यावरून विकास घडून येत असतो अशा प्रकारचे मत मांडलेले आहे. त्याचबरोबर इतर काही विचारवंतांच्या मते
धार्मिक स्वरूपाचे बदल कारणीभूत ठरतात. जगातील श्रेष्ठ व्यक्तीकडून जे कार्य केले जाते त्यामुळे बदल घडून येतात. त्याचबरोबर वक्ले या विचारवंताच्या मते मानवाच्या इतिहासामध्ये हवामानाला अत्यंतिक महत्त्व आहे. याउलट फ्रायडचे वेगळे मत असले आपल्याला दिसून येते. फ्रायडच्या मते मानवी इतिहासामध्ये लैंगिक घटक हा अत्यंत निर्णायक घटक असलेला आपल्याला दिसून येतो. मार्क्सने मात्र यापेक्षा वेगळे मत मांडले आहे. मार्क्सच्या मते मानवी समाजाचा विकास होत असताना समाज एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात असताना त्याने अभ्यासाने संशोधन करून आपले विचार स्पष्ट केले आहेत. मार्क्सच्या मते इतिहासात जे बदल होत असतात किंवा भौतिक परिस्थितीत बदल जे होत असतात त्यासाठी आर्थिक घटक हे कारणीभूत ठरत असतात. आर्थिकदृष्ट्या त्याने विश्लेषण करून आर्थिक स्पष्टीकरण दिले आहे. यालाच मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद किंवा इतिहासाची भौतिकवादी मीमांसा असे म्हटले जाते. मार्क्सच्या मते समाजाच्या इतिहासाचा आढावा घेत असताना तो असे म्हणतो की सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, बौद्धिक संबंध, कायदेशीर आणि धार्मिक व्यवस्था एवढेच नाही तर इतिहासापासून उदयाला आलेले सर्व प्रकारचे सैद्धांतिक दृष्टिकोन हे सगळे काही जीवन जगण्याच्या एकूण भौतिक परिस्थितीतूनच अस्तित्वात आलेले असतात. भौतिक परिस्थितीच्या संदर्भात विरोधी विकासाची मांडणी करून आर्थिक प्रभाव आणि आर्थिक कारणे बदल घडवून आणण्यास कारणीभूत होत असतात. अशा प्रकारचे स्पष्टीकरण त्याने या सिद्धांतामध्ये केले आपल्याला दिसून येते. हे स्पष्टीकरण करत असताना त्याने भांडवलशाही समाजरचनेचा अंत कशा प्रकारे होतो याबद्दल या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले आहे. मार्क्सच्या मते प्रत्येक संस्था आपल्या उन्नतीप्रत जात असताना किंवा प्रगती करत असताना स्वतःच्या नाशास कारणीभूत ठरणाऱ्या किंवा विनाशास कारणीभूत होणाऱ्या कारणांची व घटनांची वाढ करीत असते किंवा वृद्धी करीत असते. एका बाजूला संस्थेची विकासासाठी आणि ध्येयपूर्तीसाठी त्याचबरोबर प्रगतीसाठी धडपड सुरू असते, तर दुसऱ्या बाजूला त्या संस्थेला उखडून टाकणाऱ्या व्यक्तींची किंवा घटकांची नकळत जोपासना होत असते. हा एक प्रकारचा एक मोठा विरोधाभासच असतो. भांडवलशाही ही कायमची स्थिती नसून समाजातील किंवा व्यवस्थेमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि अशी भांडवलशाही अर्थव्यवस्था संघर्षामुळे नष्ट होईल. या व्यवस्थेत मालक आणि मजूर या दोन वर्गांमध्ये परस्पर विरोधी हित संबंधातून संघर्ष होऊन शेवटी भांडवलशाही समाजरचना नष्ट होईल. अशा प्रकारचे मत या ठिकाणी त्याने मांडलेले आपल्याला दिसून येते. इतिहासाची आर्थिकदृष्ट्या मीमांसा करत असताना मार्क्सने असे स्पष्टीकरण दिले आहे की समाजाची रचना, समाजाचा विकास, विविध वर्गाचे हितसंबंध हे शेवटी आर्थिक प्रवाह व परिस्थिती यावर अवलंबून असतात. आर्थिक परिस्थितीमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल झाले म्हणजे त्यावर आधारलेल्या समाजरचनेमध्येही योग्य असे बदल घडून येत असतात. समाजाची रचना आणि सामाजिक संबंध मुख्यतः उत्पादन पद्धती, उत्पादनाची साधनांची मालकी या दोन आर्थिक प्रवाहाकडून निश्चित केले जात असतात. त्यातून सामाजिक बदल व समाजाचा विकास घडवून आणला जात असतो. उत्पादन पद्धती आणि उत्पादन तंत्रज्ञान यात बदल होऊन उत्पादन संबंध आणि समाज व्यवस्था यात अनुरूप असे बदल घडून येत असतात. असे बदल होत असताना नवीन उत्पादन पद्धती व समाजरचना आणि जुने उत्पादन संबंध व जुनी समाजरचना यात संघर्ष निर्माण होऊन विकासाचा पुढील टप्पा गाठला जात असतो. समाजातील वेगवेगळ्या वर्गाचे हितसंबंध परस्पर विरोधी असल्यामुळे जुने वर्ग जुनी व्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात, तर नवीन वर्ग नवीन समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतात. यातून संघर्ष निर्माण होऊन प्रगतीचा किंवा विकासाचा पुढचा टप्पा गाठला जात असतो. प्राचीन समाज साम्यवादाची संकल्पना स्पष्ट करत असताना मार्क्सने वर्गलढ्याचा इतिहास स्पष्ट केलेला आहे. मार्क्सने असा निष्कर्ष काढला की समाजातील वेगवेगळ्या वर्गाचे हितसंबंध हे परस्पर विरोधी असल्यामुळे
वर्गसंघर्ष निर्माण होत असतो आणि शेवटी क्रांतिकारक मार्गाचा अवलंब केला जाऊन आवश्यक असे बदल घडवून आणले जातात. मार्क्सने आपल्या या मताच्या पुष्टीसाठी किंवा स्पष्टीकरणासाठी इतिहासाच्या प्रारंभापासून किंवा सुरुवातीपासून तपशीलवार वर्णन दिले आहे. अगदी सुरुवातीला उदरनिर्वाहात मनुष्य प्राणी टोळ्या करून भटकत होता. नंतर तो स्थिर समाज बनून एका ठिकाणी राहू लागला. या काळात वर्गविरहित समाज, समताप्रधान समाजव्यवस्था रूढ होती, कारण या व्यवस्थेमध्ये उत्पन्नाची साधने समाजाच्या मालकीची होती. या व्यवस्थेला मार्क्सने प्राचीन साम्यवाद अशा प्रकारचे नाव दिले आहे. पण उत्पादन तंत्रज्ञान आणि उत्पादन पद्धतीत बदल झाल्यामुळे ही व्यवस्था किंवा ही अवस्था टिकू शकली नाही. त्यानंतरच्या काळामध्ये गुलामगिरीवर आधारलेला समाजरचना निर्माण झाली. यामध्ये मालक वर्गाकडून गुलामांची पिळवणूक झाल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा वर्ग संघर्ष निर्माण होऊन विकासाचा पुढचा टप्पा गाठला गेला किंवा पुढची अवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या अवस्थेतून नवीन सरंजामशाही अर्थव्यवस्था निर्माण झाली. यामध्ये जमीनदार आणि कुळे अशा प्रकारचा वर्ग निर्माण होऊन त्या दोघांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि त्यानंतर ती व्यवस्था नष्ट होऊन भांडवलशाही अस्तित्वात आली. मार्क्सच्या मते भांडवलशाही ही समाजाच्या उत्क्रांतीतील एक अवस्था असल्यामुळे ती नष्ट होऊन समाजवादी अर्थव्यवस्था स्थापन होईल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार व कामगार अशा दोन ठळक वर्गात समाजाची विभागणी होऊन या व्यवस्थेमध्ये उत्पादनाचे सामाजिकरण होत असले तरी सुद्धा उत्पादन साधनांची मालकी ही खाजगी व्यक्तींच्या हातात गेल्यामुळे मिळालेला नफा मालक वर्ग हडप करत असतो किंवा त्याला मिळत असतो. कामगार वर्ग मात्र जास्तच गरीब होतो. जास्त नफा मिळवण्यासाठी मालक वर्ग कामगारांची पिळवणूक करतात. त्याचा परिणाम म्हणून या दोन वर्गातील संघर्ष अधिक तीव्र होऊन कामगार वर्ग क्रांती घडवून आणण्यास तयार होतो किंवा आणत असतो. त्याचप्रमाणे बेकारी आणि तेजी मंदी हे दोन दोष मुख्य भांडवलशाही अर्थव्यवस्था नष्ट होण्यास कारणीभूत ठरतात. यातून शेवटी वर्गविरहित समाजवादी समाजरचना निर्माण होईल अशा प्रकारचे प्रतिपादन या ठिकाणी मार्क्सने केले आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे या आजच्या लेक्चरमध्ये आपण मार्क्सने विरोध विकासाचा जो सिद्धांत मांडलेला आहे किंवा जी संकल्पना मांडलेली आहे, त्याचबरोबर त्यांनी इतिहासाचे भौतिकवादी दृष्टिकोनातून जी मीमांसा केलेली आहे किंवा जे स्पष्टीकरण केलेले आहे त्याविषयी आपण चर्चा केली. आजच्या लेक्चरमध्ये मार्क्सने एका आर्थिक विकास कसा प्रकारे घडून येतो आणि त्यासाठी जे कारणीभूत असणारे घटक कोणते आहेत याविषयी त्याने आजच्या या दोन्ही संकल्पनेमध्ये स्पष्टीकरण केलेले आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था कशा प्रकारे नष्ट होईल आणि ती निर्माण कशा प्रकारे झाली होती आणि ती नष्ट कशा प्रकारे होईल, त्यासाठी कोणते कारणीभूत घटक आहेत याविषयी सुद्धा त्याने या ठिकाणी स्पष्टीकरण केलेले आपल्याला दिसून येते. उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा पुढील लेक्चरमध्ये आपण कार्ल मार्क्सने जो मूल्य सिद्धांत मांडलेला आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत.